नमस्कार. आजचा विषय आहे रक्तातील युरिया म्हणजे ब्लड युरिया नायट्रोजनकडे लक्ष देणे. चुकीच्या चाऱ्यामुळे होणारी विषबाधा आणि किडनी किंवा यकृतावरील ताण. जनावरांच्या जनावरांचा आहार आणि आरोग्य. चुकीचा चारा म्हणजे काय? दुधाळ जनावरांना दिला जाणारा चारा त्यांच्या आरोग्याचा आणि उत्पादनाचा पाया असतो. चारा योग्य नसल्यास गंभीर परिणाम होतात. अनेकदा प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी चाऱ्यात युरिया मिसळला जातो. याचे प्रमाण चुकल्यास विषबाधा होऊ शकते. तसेच पावसाळ्यात किंवा दमट हवामानात साठवलेल्या चाऱ्याला बुरशी लागण्याची दाट शक्यता असते, जे यकृतासाठी घातक ठरते. युरियाचा वापर का होतो? स्वस्त प्रथिनांचा स्रोत NPN. युरिया हा नायट्रोजनचा एक स्वस्त स्रोत आहे. जनावरांच्या पोटात रुमेन असलेले सूक्ष्मजीव या युरियाचे रूपांतर आवश्यक प्रथिनांमध्ये करतात. उत्पादनात वाढ. योग्य आणि नियंत्रित प्रमाणात युरिया वापर केल्यास चारा पचनास मदत होते आणि जनावरांचे उत्पादन वाढते. पण अतिवापर अत्यंत हानिकारक असतो. युरिया विषबाधा कधी होते? युरिया थेट जनावरांना खायला दिल्यास किंवा पाण्यात किंवा चाऱ्यात योग्य प्रकारे न मिसळण्यास अचानक विषबाधा होते. पोटात मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू वेगाने तयार होतो, जो रक्तात मिसळून संपूर्ण शरीरात पसरतो. युरिया विषबाधेची प्रमुख लक्षणे: स्नायूंचा थरकाप सुटणे, सतत अस्वस्थ वाटणे आणि जनावरांनी दात खाणे, तोंडातून मोठ्या प्रमाणात सतत फेस येणे, श्वास घेण्यास खूप त्रास होणे आणि पोट प्रचंड फुगणे. रक्तातील अमोनियाची पातळी वाढल्याने वेळेस उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका उद्भवतो. बुरशीयुक्त चारा, मायकोटॉक्झिन्स. खराब आणि ओलसर साठवणुकीमुळे चाऱ्यावर अल्फा-टॉक्झिन सारख्या विषारी बुरशीचे प्रमाण वेगाने वाढते. हे विष रक्तातून थेट जनावरांच्या यकृतावर म्हणजेच लिव्हरवर हल्ला करते आणि त्याची कार्यक्षमता कमी करते. बुरशीजन्य विषबाधेचे परिणाम: दूध घटणे, अन्न खाण्याचे प्रमाण कमी होणे, ज्यामुळे दूध उत्पादनात अचानक मोठी घट दिसून येते. कमी प्रतिकारशक्ती, जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते, ज्यामुळे त्यांना इतर संसर्गजन्य आजार सहज होतात. यकृत निकामी. यकृताच्या पेशी खराब झाल्यामुळे जनावरांना कावीळ म्हणजे जॉन्डिस होऊ शकतात. ब्लड युरिया नायट्रोजन BUN आणि BUN ची चाचणी म्हणजे काय? ब्लड युरिया नायट्रोजन ही पशुवैद्यकीय शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची रक्त चाचणी आहे. ही चाचणी जनावरांच्या रक्तातील युरिया नायट्रोजनचे अचूक प्रमाण मोजते. या पातळीवरनं जनावरांना किडनी किंवा यकृत म्हणजे लिव्हर योग्य प्रमाणे काम करत आहेत की नाही याचा अंदाज येतो. युरिया चक्राचे टप्पे: अमोनिया निर्मिती. पोटात प्रथिनांचे किंवा खाल्लेल्या युरियाचे पचन होताना अमोनिया तयार होतो, जो रक्तात मिसळतो. यकृताचे काम: यकृत म्हणजे लिव्हर रक्तातील या विषारी अमोनियाचे रूपांतर कमी विषारी असलेल्या युरियामध्ये करते. किडनीचे काम: किडनी रक्तातील हा युरिया गाळून वेगळा करतात आणि लघुवाटे शरीराबाहेर टाकतात. ब्लड युरिया नायट्रोजन म्हणजे BUN वाढण्याची कारणे: हाय BUN. किडनी निकामी होणे: जर किडनी योग्य प्रकारे रक्त गाळत नसेल तर युरिया शरीराबाहेर टाकला दिला जात नाही. परिणामी रक्तात युरिया साचून राहतो आणि ब्लड युरिया नायट्रोजनची पातळी वाढते. अति युरिया और डिहायड्रेशन: आहारातील क्षमतेपेक्षा जास्त युरिया दिल्यास किंवा जनावरांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास म्हणजे डिहायड्रेशन झाल्यास ब्लड युरिया नायट्रोजन वाढलेला दिसून येतो. BUN म्हणजे ब्लड युरिया नायट्रोजन कमी होण्याची कारणे: लो ब्लड युरिया नायट्रोजन. जर जनावरांचे यकृत लिव्हर बुरशीजन्य विषबाधेमुळे मायकोटॉक्झिनमुळे खराब झालेले असेल तर ते आपले कार्य करू शकत नाही. यकृत निकामी झाल्यामुळे ते विषारी अमोनियाचे युरियात रूपांतर करू शकत नाही. अशा वेळी रक्तातील युरिया तयारच होत नाही आणि ब्लड युरिया नायट्रोजनची पातळी खूप कमी होते. BUN ब्लड युरिया नायट्रोजन चाचणीचे निष्कर्ष: स्थिती: ब्लड युरिया नायट्रोजनची पातळी आपण मिलीग्राम पर डेसिलिटर म्हणजे मिलीग्राम 100 ml मध्ये किती मिलीग्राम आहेत ते. संभाव्य कारणे आणि धोक्यात असलेले अवयव: सामान्य स्थिती 10 ते 20 मिलीग्राम पर डेसिलिटर.
संभाव्य कारण निरोगी जनावर, योग्य आहार, धोका काहीही नाही, उच्च पातळी ग्रेटर दॅन 25 म्हणजे 25 पेक्षा जास्त. संभाव्य कारण युरियाची विषबाधा किंवा डिहायड्रेशन, किडनीवर ताण, डोक्यात असलेला अवयव म्हणजे किडनीवरती ताण येऊ शकतो. अतिउच्च पातळी म्हणजे 40 पेक्षा जास्त, किडनी पूर्णपणे रिकामी होणे आणि धोक्यात असलेला अवयव हा किडनी आहे. कमी पातळी जर 8 पेक्षा कमी असेल तर बुरशी जन्य विषबाधा किंवा कुपोषण असू शकते आणि धोक्यात असलेला अवयव लिव्हर असू शकतो. युरिया विषबाधेवर प्रथमोपचार: 1 लिटर व्हिनेगार आणि 5 ते 10 लिटर थंड पाणी जनावराला तत्काळ पाजणे. आम्लामुळे पोटातील विषारी अमोनियाचा प्रभाव कमी होतो. हे उपाय पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करण्यात यावे. बुरशीजन्य विषबाधेवर उपाय: बुरशी लागलेला कुबट वास येणारा चारा तत्काळ बंद करा आणि नष्ट करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात टॉक्सिन बाइंडरचा वापर सुरू करा. यकृताला बळकटी देण्यासाठी व पूर्ववत करण्यासाठी लिव्हर टॉनिक द्या. गोठ्यात हवा खेळती राहील आणि सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. युरियाचा सुरक्षित वापर कसा केला जातो? साधारणतः सुरुवातीचे 2 दिवस अगदी कमी प्रमाणात 10 ते 15 ग्रॅम युरिया देऊन सुरुवात केली जाते. पहिल्या आठवड्यात हळूहळू प्रमाण वाढवत जाणे, चाऱ्यात अत्यंत व्यवस्थित मिसळणे. दुसऱ्या आठवड्यात जास्तीत जास्त 50 ते 100 ग्रॅम प्रतिदिन या मर्यादेत स्थिर ठेवणे. कायमस्वरूपी नियम: युरिया कधीही पाण्यासोबत किंवा उपाशी पोटी जनावरांना न देणे. आणि हा जो युरियाचा वापर आहे हा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करणे. चाऱ्याची सुरक्षित साठवणूक: चारा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी साठवावा. गोदामात ओलावा नसावा. पावसाचे पाणी किंवा जमिनीवर ओलावा चाऱ्याला लागणार नाही यासाठी नेहमी लाकडाच्या फळ्या किंवा सिमेंटच्या ओट्याचा वापर करा. विषबाधेमुळे होणारे नुकसान: 40% दूध उत्पादनात मोठा आर्थिक फटका. विषबाधा आणि यकृत किडनीच्या आजारामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात अचानक मोठी घट होते. पशुवैद्यकीय उपचारांचा खर्च आणि मृत्यूचा संभाव्य धोका यामुळे पशुपालकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. तर निरोगी चारा हा निरोगी जनावरांचे लक्षण आहे. आपल्या पशुवैद्यकीय सल्लागाराशी त्वरित संपर्क साधा. धन्यवाद.